गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सब्जेक्ट केमिस्ट्री चॅप्टर नंबर 2 सोल्युशन. सोल्युशनमधली आपली कुठली प्रॉपर्टी आता ही थर्ड प्रॉपर्टी डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. लास्ट लेक्चरला आपण कुठली बघितली होती इलेवेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. मग फर्स्टली व्हॉट इज मीन बाय फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट मीन्स इट इज कन्वर्टेड इंटू 0 डिग्री सेल्सिअस मीन्स रिव्हर्स लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड स्टेट. किंवा जनरली डेफिनेशन काय सांगू शकता तुम्ही वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. सपोज डेफिनेशन काय दिलेली बघा इथं फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज काय ते टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम अँड टू फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर. म्हणजे हे जे काही दोन्ही फेज आहेत कुठल्या सॉलिड अँड लिक्विड ज्यावेळेस इक्विलिब्रियम येतात त्यावेळेस त्यांचा वेपर प्रेशर कसा असतो सेम असतो. म्हणून त्याला काय म्हणतात फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड. वेल नोन एक्झाम्पल कुठले वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये म्हणजेच लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड स्टेट. किंवा जनरली अजून असंही सांगू शकता की द व्हेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड. दिस डेफिनेशन इज ऑल्सो सिम्पल. टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम अँड टू फेजेस हॅव सेम व्हेपर प्रेशर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय पॉईंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग किंवा डिफाईन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन मीन्स डिक्रीज. फ्रीजिंग पॉईंट मीन्स सॉलिड इज इक्वल टू लिक्विड व्हेपर प्रेशर. त्याच पद्धतीने लास्टला तुम्ही इलेवेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलेवेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटसाठी सिम्बॉल काय वापरला होता तुम्ही डेल्टा टी बी. मग डेल्टा टी बी त्याच्यामध्ये काय इक्वेशन होतं बघा ह्याच्या ऑपोजिट होतं टी मायनस टी झिरो होतं. पण आपण इथं जे बघतोय ते इक्वेशन काय आहे डेल्टा टी एफ टी झिरो एफ मायनस टी. एफ कशासाठी वापरतात फ्रीजिंग पॉईंटसाठी आणि बी कशासाठी वापरतात बॉइलिंग पॉईंटसाठी वापरतात. मग इथं फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणून इक्वेशन बघा रिव्हर्स होतं. इथं नेहमी सॉल्वंट कसा असतो हायर दॅन दॅट ऑफ सोल्युशन असतो ज्यावेळेस सॉल्वंट तुम्ही ॲड करणार. मग बघा डेफिनेशन काय सांगितलेली द डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड दॅट ऑफ सोल्युशन. डिफरन्स कशामधला चेंज सांगितलं आहे आपल्याला. डेल्टा म्हणजे चेंज. कशामधला चेंज आहे टी झिरो एफ आणि कशामधला आहे टी एफ. टी झिरो एफ म्हणजेच काय फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. झिरो रेफर प्युअर अँड टी एफ मीन्स फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. म्हणून इक्वेशन काय होते डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी झिरो एफ मायनस टी एफ. बघा आता नेक्स्ट लाईनमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ॲज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ व्हेपर प्रेशर. इट इज ऑल्सो डिपेंड ऑन व्हेपर प्रेशर लोअरिंग. सपोज ड्रॉ ग्राफ. काय ग्राफ प्लॉट केलेला आहे आपण व्हेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर. देन फर्स्टली लिक्विड सॉल्वंट इज सी डी कर्व. दिस सी डी कर्व इज liquid solvent and this liquid solvent is also converted into solid solvent. They have two phases solvent. कुठले मग ते कर्व झाला ए बी. ए बी कर्व इज सॉलिड सॉल्वंट अँड सी डी कर्व इज लिक्विड सॉल्वंट. इट इज ऑल्सो इन्क्रीज अँड देन नेक्स्ट कर्व कुठला आहे सोल्युशनसाठी. सोल्युशन म्हणजे सोल्यूट ॲड केलेला आहे तो कुठला आहे ई एफ. मग इट इज ऑल्सो लाईज बिलो द सी डी. दिस ई एफ इज इंटरॅक्ट कुठल्या पॉईंटला इंटरॅक्ट होते तो ई पॉईंटला होते. पण सी डी जो आहे तो ग्राफ कुठल्या पॉईंटला होते ए बीच्या बी इंटरॅक्टला होतो आहे. मग बीपासून जे डिस्टन्स आहे खाली टेम्परेचर व्हेपर प्रेशर कॉन्स्टंट तर तो त्याच्यासाठी त्याला काय म्हणणार आहे तुम्ही टी झिरो म्हणणार आहे. पण जर ई एफ हा इंटरॅक्ट झाला कशाला झाला इंटरॅक्ट दिस ए बी कर्वला तर तिथं कुठला येणार आहे आपला तो टेम्परेचर जो आहे ते टेम्परेचर ते कुठलं असणार आहे टी असणार आहे ओनली टी. सपोज दिस इज टी झिरो. टी झिरो मीन्स फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट आणि टी म्हणजे काय फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. मग हे जे डिफरन्स आहे कुठलं म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिसते ग्राफमध्ये टी झिरो कसा आहे हायर कशापेक्षा दिसतोय आपल्याला टीपेक्षा. म्हणून आपलं इक्वेशन काय होते डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी झिरो मायनस टी. का आला कारण व्हेपर फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट इज ऑलवेज हायर दॅन दॅट ऑफ कशापेक्षा असतो नेहमी सोल्युशनपेक्षा. समजलं रिझन. किंवा त्याचं जर कधी कधी क्वेश्चन विचारला व्हाय नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट इज ॲडेड टू दिस फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन देन इट इज डिक्रीजेस. तर बघा त्याचं रिझन सांगू शकता तुम्ही. डायग्रॅम कन्सिस्ट ऑफ 3 कर्व. कोणते कोणते कर्व आहेत डायग्रॅममध्ये बघा. फर्स्ट कर्व कुठला आहे ए बी इट इज सॉलिड सॉल्वंट. सी डी कुठला आहे लिक्विड सॉल्वंटचा आहे
आणि ई एफ कुठला आहे, सोल्युशन म्हणजे सोल्यूटचं आहे. असे टोटल किती कर्व आहेत, 3 कर्व आहेत. कर्व लाय कुठं होतं आहे तो, बिलो टू प्युअर सॉल्वंटमध्ये. ई एफ कसा आहे, अगदी त्याच्या खाली ठेवलेला आहे. नंतर सोल्यूट डिझॉल्व डज नॉट डिझॉल्व इन सॉलिड सॉल्वंट. कर ए बी अँड सी डी इंटरॅक्ट, हे कशाला इंटरॅक्ट झाले, बी पॉईंटला झाले. म्हणजे सॉलिड अँड लिक्विड फेज इक्विलिब्रियम ॲट सेम प्रेशर. त्यावेळेस पॉईंट बी तो जो काय असणार आहे तो काय वापरणार आपण, T0 वापरणार आहे बी पॉईंटसाठीचा. आणि ई पॉईंट जो इंटरॅक्शन आहे तो कशाचा आहे, ई एफ आणि ए बीचा. दॅट टेम्परेचर इट इज टी एफ. मग म्हणून ह्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, टी एफ इज लोअर टू T0 एफ. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय सांगितलं आहे, फ्रीजिंग पॉईंट इज लोअर्ड बाय. कधी लोअर होतो, व्हेन ॲडिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. का बरं लोअर होतो, बिकॉज दिस सॉल्वंट हॅज मोर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस. कशापेक्षा असतात ते, दॅन सोल्युशन. म्हणजे सोल्यूटपेक्षा त्यांच्यामध्ये ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस मोर असतात. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला 2 फेजेस दिसतात. कुठल्या 2 फेजेस दिसतात, लिक्विड अँड सॉलिड. म्हणजेच लिक्विड इज कन्वर्टेड इन टू सॉलिड. देन नेक्स्ट पॉईंट बघा काय सांगितलं आहे, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इट इज सिमिलर टू इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटमध्ये काय सांगत होत तुम्ही, डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम. पण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटसाठी एफ वापरतो. म्हणून डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. के एफ काय हा, हे सेम प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा त्याला काय म्हणू शकता, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. जसं तुम्ही के बीला काय म्हणत होता, इब्ल्युस्कोपिक कॉन्स्टंट म्हणत होता, त्याच पद्धतीने ह्याला काय म्हणतात, के एफला काय म्हणतात, क्रायोस्कोपिक. म्हणजेच तिथे मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट म्हणत होता, इथं काय म्हणायचं, मोलल क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड 1 मोलल सोल्युशन. आणि स्मॉल एम म्हणजे काय, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. इट इज डिपेंड ऑन मास ऑफ सॉल्वंट. देन व्हॉट इज मीन बाय के एफ किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा व्हॉट इज मीन बाय 1 मोलल सोल्युशन. तर काय डेफिनेशन आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस बाय, कधी होतो, 1 मोलल सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सेम डेफिनेशन ऑफ इब्ल्युस्कोपिक कॉन्स्टंट. इथं फक्त तुम्ही म्हणत होता इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, पण इथं काय म्हणायचं, फक्त डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस बाय 1 मोलल solution of non-volatile solute. Then what is the unit of Kelvin kilogram mole inverse? Suppose आपल्याला KF इज इक्वल टू कन्वर्जन पाहिजे असेल तर काय होईल, हे KF इज इक्वल टू हा M मल्टिप्लाइड दिस साइड इट इज डिवाइड देन डेल्टा TF अपॉन स्मॉल एफ. डेल्टा TF कशामध्ये मेजर करता, केल्विनमध्ये. देन मोलॅलिटी कशामध्ये मेजर करतो आपण, मोल पर किलोग्रॅम म्हणजेच मोल किलोग्राम इन्वर्स. मग हा मोल जो आहे तो काय इथं प्लस आहे, तो वरती गेला काय होतो, मायनस होतो. मग आणि किलोग्रॅम मायनस आहे, तो वरती गेला प्लस होईल. म्हणून काय होईल, केल्विन किलोग्रॅम. आणि मोल हा प्लस होता, तो वरती गेला काय होईल, मायनस होईल. म्हणजे केल्विन किलोग्रॅम मोल इन्वर्स. दिस इज द युनिट. किंवा केल्विन किलोग्रॅम पर मोल डिवाइड बाय असेल तर रेस टू -1 लिहायचं नाही आहे बघा. म्हणजे दिस इज द युनिट ऑफ. किंवा अजून काय सांगू शकता युनिट, केल्विन किलोग्रॅम पर मोल किंवा केल्विन किलोग्रॅम मोल इन्वर्स. देन नेक्स्ट पॉईंट, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. इट इज ऑल्सो सिमिलर टू इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. काय आपलं इक्वेशन मोलर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनचं, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू एम. हे कसं आलेलं आहे, डेल्टा TF डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, स्मॉल एम. डायरेक्टली म्हणजेच काय, टेम्परेचर इन्क्रीजेस, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणून काय होईल इक्वेशन, देअरफॉर डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू एम. देन the molality of solution is given by equation. Firstly, what is mean by molality किंवा definition of molality. काय definition मोलॅलिटीची, मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन, कशामध्ये डिझॉल्व केलेले असतात ते,
मास ऑफ सॉल्वंट, मास म्हणजेच वेट. आता मोल्स ऑफ सोल्यूटसाठी सिम्बॉल काय, इक्वेशन काय आहे, W/M. सोल्यूट म्हणते म्हणून सोल्यूट रेपर 2 म्हणून W2/M2. आणि W1 हे काय आहे, मास ऑफ सॉल्वंट. पण दिस इज ग्रॅम, ग्रॅम इज कन्वर्टेड इंटू किलोग्रॅम. मोलॅलिटी ऑलवेज इन किलोग्रॅम, हेन्स मल्टिप्लाइड बाय 1000. देन मोलॅलिटी इक्वेशन 1000 W2/M2 into W1. Then substitute this M value in equation. Suppose this is one equation. जर आपण डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम त्याच्यामध्ये जर टाकलं आपण तर काय होईल इक्वेशन, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ. एमची व्हॅल्यू काय आहे 1000 W2/M2 W1. म्हणजेच M2 इज इक्वल टू काय होईल, जर आपल्याला विचारलं व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, तर त्यावेळेस कन्वर्जन काय होईल आपलं, हा जो M2 आहे तो इकडे जाईल म्हणजे काय होईल, M2 इज इक्वल टू 1000 KFW2/डेल्टा TF W1. अँड दिस इज द फायनल रिलेशनशिप बिटवीन, कशामधलं रिलेशन हे, मोलर मास ऑफ सोल्यूट, सोल्यूटमध्ये पर 2 म्हणून M2चं रिलेशनशिप कशाबरोबर, डेल्टा TF बरोबर. जर तुम्हाला बाय नोईंग ऑल अदर क्वांटिटीज देन यू हॅव टू कॅल्क्युलेट विच मोलर मास ऑफ solute. Remaining part on next lecture.